प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्तवेळी भगवत चिंतनासाठी घेतलेला अभंग विश्वाला आधाराची गवसणी घालत असताना न्यायनीतीचा धर्म बुडत चालत असताना मानवी देहाचं मस्तक सुधरावं म्हणून इंद्रायणीच्या काठावरती बसून पंचमवेद गाथा निर्माण करून या महाराष्ट्राच्या भूमीला वारकरी संप्रदायाचं कडस्तत्व संप्रदायाचं गाठत असताना ज्यांनी पंचमवेद गाथा निर्माण केला आणि वर्तमान स्थिती भूतकाळ स्थिती या सर्व स्थितींमधनं मानवी देहाला दिलासा देण्याचं काम आणि कर्तव्य बजावण्याचं काम आणि कर्मनीतीचा व्यवहार या अभंगातनं तुकोबाराय मांडतायत। मग बरेच जण ज्ञानी महाज्ञानी अतिशय मोठे ज्ञानी माणसांना कीर्तन नाही आवडत, पण बरीचशी ज्ञानी मंडळी पंचमवेद गाथ्यावरती PhD करतायत, जे 2-4 डिग्र्या घेऊन असं वाटतं की नाही हो हे धोतर मी तर घालणं ना फेटा घालणं हे काही आता काही आताचा तो काळ आहे का? ज्या दिवशी महाराष्ट्रातनं ही धोतर घालणारी मंडळी चालली जाईल महाराज, मला नाही वाटत घरं सुख शांतताने नांदतील। लव जिहाद सारखं प्रकरणाला अडवायचं काम फक्त वारकरी संप्रदाय करतोय, दुसरं कोणीच नाही। वाटतं ते आपल्याला आपलं घरं बांधली गेली, दारं बांधली गेली, आमच्याकडे सर्व काही आहो, पण हे सर्व मिटून जाऊ शकतं, फक्त संप्रदाय मिटू द्या। पण अनादी काळाची ही जी परंपरा जगद्गुरु तुकोबाराय ज्ञानोबारायांपासून चाललेली आहे, याच परंपरेतनं अभ्यास तत्वाने तुकोबाराय बोलतायत। तुकोबारायांची वाङ्मयातली भाषा आहे, भोग तो ना घडे, भोग गरिबाला घडतो, भोग श्रीमंताला घडतो, भोग ज्ञानाला घडतो, भोग मूर्खाला घडतो, भोग पैशावाल्याला घडतो, भोग दरिद्री माणसाला घडतो असं म्हणूच नका। पण एक आहे, भोग आले म्हणजे रुसत बसू नका आणि कोणाजवळ दुःख सांगत बसू नका। कलियुग आहे हा, कलियुगात आपलं दुःख ज्याच्याजवळ मांडाल तुम्ही ते मतलबी लोक फक्त आपले अश्रू काढून घेतात, आपल्याजवळ बसतात, आपल्याकडनं रडून रडून काढून घेतात, पण लोकांची एक गत आणि एक खंत आहे, लोक आपलंच दुःख दुसऱ्याच्या दारी हसून हसून मांडतात। मग आपलं इथं कोणीच नाही आहे, आपल्याला वाटतं हाय म्हणी ती म्हणी, अजिबात नाही, फक्त चलती नाही। तुमना पा पैसा तुम्ही पटास ना, तुमना पा नाही पैसा तुम्ही कोणाच नाही। जुन्या लोकांची एक म्हण आहे, उन्हा पैसा उन्ही आबरू, गया पैसा गई आबरू। आता तो माणुसकीचा काळ गेला, माणुसकीच्या काळामध्ये आपण सर्वांना प्लस करता करता लोकांच्या पासनं आपणच कधी मायनस झालो हे आपल्याला कळत नाही। मग कवपर्यंत दुःख मानाल, कवपर्यंत सुख मानाल? जे घडतं ते संचिताने घडतं, जे घडतं ते प्रारब्धाने घडतं। मग हे जे तुकोबाराय सांगतात की भोग तो ना घडे संचिता वाचून, मग आलेच आपल्या पदरी सुखाचे भोग, आलेच आपल्या पदरी दुःखाचे भोग, तर काय कराल? तर एकच सूत्र सांगितलं, भोग तो ना घडे संचिता वाचून, करावे ते मनी समाधान। जर आज आपल्या घरात एसीच्या रूम मध्ये झोपत असू ना तरी देवाला आठवा, हे देवा एसीच्या रूम मध्ये एवढ्या उन्हाळ्यात अगदी निवांत झोपतो, ही सुद्धा तुझी कृपा। आणि लाईट जायला वर मच्छर जुली राहणार तर जावरी तंग करो, तरी बी देव ना आभार माना की ही सुद्धा तुझीच कृपा। असं म्हणू नका काय डाचही राहणार तर देव बी काय बेरटणाच राहा, देव सर्वांचा आहे। फक्त एक सूत्र ठेवा, आपला जो जन्म झालाय ना, पाप पुण्य करून येतो प्राणी, नरदेहा येऊनी हानी केली, पाप पुण्य करून जन्मा येतो प्राणी, पाप पुण्य करून जन्मा येतो प्राणी, पाप पुण्य करून जन्मा येतो प्राणी, नरदेह योनी हानी केली, नरदेह योनी हानी केली, पाप पुण्य करून जन्मा येतो प्राणी, हो पाप पुण्य करून जन्मा येतो प्राणी। पाप पुण्य करून जन्मा येतो प्राणी, नरदेहा येऊनी हानी केली। नरदेह भेटला,
नरदेह भेटला होता सत्य कर्म करण्यासाठी, पण चांगलं कर्म केलंच नाही. एकदम छोटंसं चांगलं कर्म केलं असेल तर जगभर ढिंडोरा पिटला त्याचा. मी हाई कर, मी ते कर, मी ऐपंगत दिनी, मी इथला लोकेच्या वडात. एक लक्षात ठेवा, प्रत्येकदा आपण केलेलं चांगलं कर्म वदत नका बसू, बोलत नका बसू, त्याचाही हिशोब वजा होतो. मग एकच करायचं, सुख पदरी पडू द्या का दुःख पदरी पडू द्या, फक्त मनाला समजवा, हे मना तुझ्यासारखा मित्रही नाही, तुझ्यासारखा शत्रूही नाही. आणि तसं पाहायला गेलं तर आपला खरा मित्र आणि खरा शत्रू आपलं मनच आहे. आपलं मन इथं बसल्या बसल्या आपल्या गावी सुद्धा फिरून येऊ शकतं. आपलं मन इथं बसल्या बसल्या जर शेतकरी असाल तर शेतात जाईल. आपलं मन इथं बसल्या बसल्या ज्यांचे पगार झाले नसतील त्यांचं बँकेत सुद्धा जाईल. मन आहे ते. ये मन बडा चंचल है, इसे कितना मैं समझाऊं, इसे जितना समझाऊं उतना ही मचल जाए. मन वढाय वढाय उभ्या पिकात लढोर, किती हाकल हाकल परी जात. मनाला समजवण्यासाठी एकच करावं लागतं, मनोमार्गे गेला तो तेथेची मुकलाने हरिपाठ स्थिरावला तोची धन्य. आपल्या मनाला धन्यता देण्यासाठी हरीच्या चरणी थांबवावं, इतर ठिकाणी थांबवू नका. मन भरकटत जाईल, मनाला समाधान त्याची खोली सापडणार नाही. कधी तुमच्या मनासारखं वागतील, कधी तुमच्या मनाच्या विरोधात वागतील. तसं तर पाहायला गेलं तर काही माणसं आपलीशी वाटतात, पण ऐन वेळेस ते बरोबर धोका देतात. प्रत्येकदा असं वाटतं हा माझ्या रक्ताचा नाताचा, हा माझ्या शरीराचा नात्याचा आहे, बरोबर काहीतरी प्लॉट लावून टाइमले 1-2 लाख रुपये देतील बा, पण खर दिनच नाही म्हणी पडतील. मग कोणावर दुःख कराल, कोणावर सांगाल? या इथं एवढ्या बाया बसल्यात, काय कमी केलं तुम्ही नंदा भावजायांचा जावांचा? कोण डोका धुवातीन, कोणले बोयाने चढवतीन, कोणा पुरण्या पोया टाकवातीन, कोणले खिचड्या खावातीन, कोणले ताजा बोंडे काढी संधी नव्हतीन, कोणी काय नाव काढ. जमान्यात कोणीच कोण नाव काढत नाही, फक्त चलतीचेत लोक. असं म्हणूच नका हे माझे हे माझे. ते 2-4 दिवस आता तुमचंच बरं आहे, तुम्ही खाऊन घ्या. हे काहीतरी भाग्य असतं की आपल्या नजरेनं काही लोक आपल्यावर कृपा करतात. तुम्ही जे म्हणतायत ना हे चांगलं ते चांगलं, हे त्यांचं आणि तुमचं प्रारब्ध. नाही तर घरे घर जा तुम्ही, बठ्ठासना मुसडा वाकडा तिकडाच दिसतं, एक नवी ठिकाणवर नातं होतं दिसत नाही. पण जर कुटुंबात एकोपा दिसत असेल तर आपल्या मनाला दिलासा द्या की हे मना, पाप झालं असेल देवाच्या चरणी, पुण्य झालं असेल तुझ्या चरणी, आणि मनाने एकदा देव्हाऱ्यासमोर सद्गुरूच्या समोर बसा. इतर लोकांजवळ बसू नका. कधीतरी आपल्या घरात आपल्या घरात देव्हारा असतो ना, देव्हाऱ्याजवळ बसा आणि देवाकडे एकाग्रतेने पाहत असताना आपलं अंतकरणातलं दुःख सांगा. आपण सुख तर दुनियाजवळ मांडतोय, पण दुःख कोणी ऐकत नाही. आपलं दुःख कोणाजवळ मांडायला गेलं लगेच लोक सांगतात बस जाय, सुरू जाय, तुम ना ते दुसरा उद्योग नाही तुमले. कोण ऐकेल आपलं दुःख? आपलं दुःख फक्त परमात्मा ऐकतो. आपलं दुःख फक्त देव्हाऱ्यातल्या देवासमोर सांगा. आणि ज्या दिवशी देव्हाऱ्यातल्या देवासमोर तुम्ही दुःख सांगाल, म्हणून या मनी मानू नये खेदू, म्हणावा गोविंदू वेळोवेळ. काय करतात खेद? काय कोणीच कोणाचं नाहीये. पण एक लक्षात ठेवा, तुम्ही सत्य कर्माने चालाल, बरेच जण तुमच्यावर रुसतील. बेरटना नांदे कोणी लागत नाही. बेरटले सर्वे वाटा मोके राहतीस. जी एखादी बाई सर्व्यांचं आवडते तिच्या डोक्यावर कापर हंडी फुटते, आणि जी एखादी इस्ती तोंड चपडेपणा करस तिनं बटा उदू उदू चालस. एखादा माणूस सर्व्यांचा आवडतो, धाकला भाऊ, मोठा भाऊ, काका, चुलता, सर्व्यांचा आवरून एखाद्याला आयुष्यभर बरा शब्द पडत नाही. मग जीवन सोडता येत नाही, आत्महत्या करता येत नाही, कुटुंबापासून दूर राहता येत नाही,
मग काय करावं? जे घडतं ते पारब्धाने घडतं. काही दिवस काही आपल्याच विरोधातली मंडळी आपली स्तुती करते, तर काही दिवस आपल्याच जवळची मंडळी आपला द्वेष करते. हे का घडतं? आणि करुसावे न लगे बहुताशी. आपल्या संचिता वाचून, आपलं संचित लबाड, आपलं संचित चांगलं. जर कोणी आपल्याजवळ बोलायला येत असेल तोही पारब्धाचा भाग. जर कोणी आपल्याशी बोलत नसेल, काही लोकांना काही कार्यक्रमांमध्ये आपली उपस्थिती आवडत नाही. आपण जा, लगेच तोंड फिरायली दिन द्या. मग काय रुसाल का तिथं? रुसू नका. ज्यांनी आपल्याकडे देखीसन तोंड फिरावं त्यांना तोंड पा आपण फिरीसन चालना जा आणि त्याला जाहिरी घाला जाहिरी. मग तो आपला विचार तुम्ही कवाय उन्हात तुम्ही मुसड फिरावं तवाय जुनू. एकच लक्षात ठेवा, खेद करत बसू नका. मनोनियामनी मानू नये, खेदच करू नका. हा सर्व खेळ संचिताचा आहे. आणि करुसावे न लगे बहुताशी, आपुल्या संचिता वाचून या. संचिताचा खेळ कधी सुखाचा आहे तर कधी दुःखाचा आहे. पण एक सांगतो, जगाच्या बाजारात आपल्या सुखालाही किंमत नाही आणि आपल्या दुःखालाही किंमत नाही. जगाची रीत आहे, आपली परिस्थिती चांगली राहिली तर आपल्या घरी न सांगता जुत्या चप्पल निघतील, आणि आपली परिस्थिती जर खराब झाली तर आपलाच भाऊबंद आपला घरात निवता बी बंद कर देतील. साधं सोपं सरळ गणित नाही आहे. प्रत्येकदा आपल्यावरच सर्व जणांचा सुखाचा पाऊस पडणार नाही. पण एक लक्षात ठेवा, आपल्या पाठीवर हात फिरवणाऱ्यांची संख्या मोजून घ्या आणि तोंड चोपड्यांचीही संख्या मोजून ठेवा. ऐन वेळेस आपल्याला जाऊ द्या, त्या बाळाला घरी जाऊ द्या, नको भाऊ उपगण नको रे, मी घर नसले उपगीच आता तर तोंडा पडन. चांगला खतरनाक दिवस. चॅनल बदला सवय. कुठला आहे तो? आपल्याच घरचा आहे का? नाही रे बाप, मग नाही बोलावं मी. नाही 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 नाही, ओ बाप रे, नाही रे भाऊ. आता तुमनी गोंगडी अटकेल तेलगू बागा कुदू देत तुम्ही एक सोबत नाही बोला. कोणत्याही स्थितीला पारब्ध म्हणा. जैसी स्थिती आहे तैशा परी आहे, आणि कौतुक तूप आहे संचिताचं कौतुक आहे. तो कीर्तनात हसावा हे सुद्धा त्याचं पारब्ध लिहिलेलं आहे. मलाही 9 बहिणी आहे, सर्व्या बहिणी आखाजी लिहिलो त्या. एक बाचानी चांबडी जुत्त मातनी मटाकी दिन 3 दिन समजणं नाही आमले आहे. 3 रोज जाय ना आम्ही तेच चांबडी जुत्ताना पाणी पिऊ. ते पाणी वास मारायला लागणार तवाय सांगा. मी म्हणतं आमनी मालकीनले म्हणताय पाणी असं निये पिये का म्हणजे घरे घरा माणच्या कसा गट पेटत म्हणता. मग सुरू करू का? साधं पाणी पिरावून सही नाही राहिलं. संताप आला आणि गेली माड धुवायला, आणि माड धुवायला गेली आणि डायरेक्ट चांबडी जुत्त निघणं वरती. पण एक फायदा झाला भयादा, ते रोज एकनी बी कोणी तब्येत बिघडणी नाही. कोणले खोकला नाही ना कोणले सर्दी नाही, एकदम टणटणी तू घेत म्हणते. याला 8-15 दिन मग बलायले आणि ये ना जाते रे जुत्त टाकी देवाना. लहान मुलांच्या नादी लागावं लागत नाही. त्यांच्या मनात कलही नसतो, त्यांच्या मनात द्वेषही नसतो. मग जसं लहान मुलांचं हृदय निर्मळ असतं, तसं निर्मळ हृदयाने देवावरती भार टाकला का तो कैवारी होतो. तो का म्हणे, भार घातली यावरी आणि होईल कैवारी नारायण. जसं जसं आपण देवाच्या चरणी भार टाकू, पण भार टाकताना वर्तमान स्थिती, भूतकाळ या सर्व गोष्टी डोळ्यासमोर ठेवताना जे घडतं त्याला भोग म्हणावं, जे आपण सहाय्य करतो त्याला संचिता म्हणावं. आणि याच्यानं एकच तर तो डोळ्यासमोर ठेवा, भोग तो ना घडे संचिता वाचोनी. पण ज्या वेळेस सुखाचे आणि दुःखाचे भोग पदरी पडतील त्यावेळेस आपण देव्हाऱ्यातल्या देवासमोर किंवा आपल्या सद्गुरू समोर मस्तक टेकताना एकच म्हणावं, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी. या वारकरी संताच्या, या वारकरी संताच्या,
या वारकरी संताच्या या वारकरी संताच्या या वारकरी संताच्या या वारकरी संत हे मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या या वारकरी संताच्या या वारकरी संताच्या मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या या वारकरी संताच्या या वारकरी संताच्या मस्तक आहे पायावरी या वारकरी संतांच्या सालाबादाप्रमाणे चालत नसलेला एकदिवसीय कीर्तन महोत्सव. बाबांनी चिठ्ठी दिली होती हो. सालाबादाप्रमाणे चालत नसलेला एकदिवसीय कीर्तन महोत्सव. आणि या कीर्तन महोत्सवामध्ये आदरणीय परमपूजनीय स्वर्गवासी ज्यांची प्रथम पुण्यतिथी आपण साजरीकरण करत आहोत याला राजेसू यज्ञ म्हणतात. आणि हा राजेसू यज्ञ वैकुंठवासी नवल काळू चौधरी यांचे दोघंही मुलं मुली सुना नातवंड बहिणी यांच्या एकोप्याने हा चालत असलेला हा राजेसू यज्ञ. चौधरी परिवारातील बाबांचे दोघंही चिरंजीव नवल बाबांचे दोघंही चिरंजीव आदरणीय दीपक दादा दगडू दादा या दोघांनी आयोजन प्रयोजन केलेला हा एक दिवसीय कीर्तन महोत्सव. संपूर्ण कुटुंबाशी गप्पा मारताना तर सर्वच जण बोलले फार मोठं कुटुंब आहे. मला वाटतं बाबांचे 5-6 भाऊ त्याच्यानंतर बहिणी 2 आज बहिणींच्या मुली बाबांच्या मुली त्यानंतर सर्व नातवंड. हा सोपा काफिला नसतो. हे भाग्यवान आत्मे होते की यांना एवढं कुटुंब होतं. आता तेवढं नशीब नाही. आता एक पोर आणि एक बहीण. काही दिन मग डोलीले सुद्धा हात लावाले रोजे माणसे बोलावणं पडते नो या नामनं दल्लाल उचलू लागा. पण ही जी मंडळी आहे नवल बाबांचं जे आयुष्य गेलं ना आयुष्य गेल्यानंतर सर्वांची सावली त्यांच्यावर पडली. हे प्रारब्ध आहे. हे संचित चांगलं आहे त्यांचं की या वयात दोघं मुलं सुना एवढ्या वयाच्या भाच्या हे सर्व पाहणं म्हणजे पुण्याई लागते. आणि ज्यांच्या पदरी ही पुण्याई होती त्यांचं हे प्रथम पुण्यतिथीचा सोहळा आज संपूर्ण चौधरी कुटुंब साजरीकरण करत आहे. आणि या कीर्तनाची घटिका आमच्या वाटेला येण्यासाठी संपूर्ण कापडण्याहून आलेलं आमचं भजनी मंडळ, आमचे बाप्पू महाराज असतील, भैयादादा असतील, साऊंड सिस्टीमचे मालक कानोश्री साऊंड सिस्टीम कापडण्याचे मालक, कापडण्याहून आलेले आमचे राजूदादा, आमचे नगावहून आलेले नगावच ना नगावहून आलेले दादा, आमचे विनेकरी बाबा, कापडण्याहून तुम्ही कापडण्याहून आलेली सर्व मंडळी आणि कन्हैया महाराज हडसूने ना. कन्हैया महाराज अगदी वेळेवर आलात. थोडीशी खिचडी तिखी होती पण जेवण होई घ्या. आणि ते नजरानजरी ओळखावं लागतं. त्यांना डोळ्याला लाल होई घ्यात म्हणतं आरा खिचडी दणका दिना गाड्या. मी लगेच सांग म्हणतं ताई थोडीशी साखर दी द्या तुम्ही. मला डॉक्टरने सांगितले वर ते साखर खावा नाही मधमास दुनियानीच ये. पण म्हणतं खिचडीने असा कानपटा जोडेल शेत या साखरने बी पाणी देते तरी काही वाहनी पाहते. पण अतिशय गोड. संपूर्ण परिवार अतिशय आनंदाने सर्व भेटीगाठी होत असताना सर्वांचं नातं गोत्याचा कलोट हे सहज असं ती नाही घडत. संपूर्ण कापडणेकरांचे शब्दसुमनांनी आभार मानत असताना आज कार्यक्रमाला ज्यांची विशेष उपस्थिती आहे आमच्या श्री गुरुप्रतिष्ठानचे सर्व मान्यवर ज्यांच्या अगोदर उपस्थिती झाली आदरणीय ताईसाहेब आणि आमचे पवारसाहेब दोघंही जण अगदी वेळ साध्य करून इथपर्यंत पोचलात. खरं तर शहरी विभागामध्ये आजूबाजूना लोक दरवाजाला सण घरमा टी व्ही देखतील पण कीर्तनले यावत नाही. आमना तर चुलत काका येल तमासा म्हणत उपगाडदच म्हणे या. पण वयाच्या कालमानानुसार एकदा लक्षात ठेवा तुम्ही पंढरपूरची वारी करू नका, पायी जाऊ नका,
पण कीर्तनाचा स्वर कानी पडल्यानंतर 2 मिनिटं तरी कीर्तन ऐका. न जाणे चित्रगुप्त तुमचा हा इतिहास यमाच्या दारी चांगला निहून टाकेल. हाही प्रारब्धाचा भाग आहे. यासाठी पवारसाहेब, ताईसाहेब तुम्ही दोघं जण आलात, त्याचबरोबर श्री गुरुप्रतिष्ठानचे आमचे बापूसाहेब, त्याचबरोबर कृष्णाजी बाबा. मला अपेक्षा होती की तुम्ही 3 जण यालच, म्हणता या आपला हक्काना माणसे आहेत. पूर्ण अध्यक्ष उपाध्यक्ष आहात तुम्ही, आणि ह्या पदव्या जाऊ द्या हो, पण या पदवींच्याही पलीकडचं तुमचं आणि आमचं नातं आहे. तुम्ही पितृतुल्य आहात, आणि पितृतुल्य या नात्याने तुमच्या चरणी नतमस्तक होताना या संपूर्ण भजनी मंडळाच्या प्रेम तत्वाने त्यांच्या चरणी नतमस्तक होताना ज्यांची विशेष उपस्थिती आहे, ज्ञानमंदिरा यूट्यूब चॅनलचे मालक, उत्तर महाराष्ट्रात कीर्तनकारांची ख्याती वाढवण्यासाठी आणि खानदेशाच्या माणसाची प्रगती, कीर्तनकारांची प्रगती वाढवण्यासाठी ज्यांचं अनमोल सहकार्य आहे ते म्हणजे खरोखर ज्ञानमंदिरा यूट्यूब चॅनलचे मालक. मी तर त्यांचे शब्दसुमनाने आभार व्यक्त करतो की एका शब्दाने ते इथपर्यंत आले. नाहीतर यूट्यूबवाले तेव्हाच काहीतरी सांगून देतात. पण राकेश दादाच ना, दिनेश दादा, तुमच्या ह्या ज्ञानमंदिरा यूट्यूब चॅनलची दिवसेंदिवस जी काही प्रगती चालते आहे, या प्रगतीमागे एक संपूर्ण खानदेशी लोकांची तुमच्या पाठीशी आशीर्वाद आहेत. आणि तुमचा स्वभावही गोड आहे. फक्त सल्ला एकच देतो, तब्येत सुधारा. ते मशीन जड राहा, उचला ठेवाले, तब्येत सुधरवा. तुमचेही आभार मानतो. त्याचबरोबर आमचे सर मालखेडाच ना सर, वालखेड्याहून बदाने सर, त्यांचेही आभार. आणि ज्या घरी मी फेटा बांधला, कलमाडीकर आमचे सर, आमचे रतिलाल दादांचे मोठे बंधू, योगा इतकं जवळचं नातं निघून गेलं. आज कलमाडीहून कमीत कमी 10-15 लोक आले असते, पण आमच्या रतिलाल दादांचा ॲक्सिडेंट झाल्यामुळे ते दवाखान्यात आहे. त्या अनुषंगाने ईश्वराला एकच प्रार्थना करेल की आमच्या आयुष्यातले 2 वर्ष त्यांच्या पदरी द्यावे, पण संप्रदायाचं काम करणाऱ्या माणसांना सोन्या चांदीसारखं चमकू द्यावं. ही सर्व प्रार्थना पांडुरंगाच्या चरणी करत असताना सर्व मंडळींच्या चरणी नतमस्तक होताना एकच सांगेल, तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, परी माझ्या दैवा पार नाही हो, परी माझ्या दैवा पार नाही. हे परी माझ्या दैवा पार नाही, परी माझ्या दैवा पार नाही. तुका म्हणे माझा घडो त्यांची सेवा, तुका म्हणे माझा घडो त्यांची सेवा. ओ परी माझ्या दैवा पार नाही, परी माझ्या दैवा पार नाही, परी माझ्या दैवा पार नाही, परी माझ्या दैवा पार नाही. तुका म्हणे माझं घडो त्यांची सेवा, परी माझ्या दैवा पार नाही. सर्वांचे आभार मानत असताना नवलबाबांसाठी प्रथम पुण्यतिथीचं आयोजन प्रयोजन दीपक दादा दगडू दादांनी आयोजन करत असताना का करावी लागते बापाची पुण्यतिथी, का करावा लागतो हा एवढा मंडप, एवढा साऊंड, गायक वादक. ग्रामीण भागात केलं तर काही वाटत नाही, आमची परंपरा आहे संप्रदायाची. पण शहरी भागात काही लोक, विद्वान लोक डोकं लावतात, बाप मरी गया ते कुठे देखच का मग बाप, काय गरज राशीतला खर्च करा. आणि खरं तर पाहायला गेलं ना, आपण हिंदू धर्मात जन्माला आलो आहोत, आणि पुनरुपी जन्माची घटिका ही फक्त हिंदू जन्मातच लावली. इतर धर्मांमध्ये कोणीच काही सांगू शकत नाही. हे प्रारब्ध, हे संचित, हे भोग, हे फक्त याच धर्मात आहे. कारण या धर्माच्या सर्व घटिका पवित्र आहेत. पवित्र ते कुड, पावन तो देश. हा देश पवित्र आहे, इथलं कूड पवित्र आहे. आणि या कुडात, या देशात सहजासहजी पुण्यात त्रीच आत्मा जन्माला येतो, पुण्यवानच आत्मा जन्माला येतो. पवित्र ते कूड, पावन तो देश, तेथे हरीचे दास जन्म. हरीच्या कृपेने आपल्याला जन्म भेटला. मग देवासाठी काहीतरी वेळ खर्च करणं गरजेचं आहे. का करावा लागतो? ज्यांचं प्रारब्ध खुंटलं, भूलोकातला प्रवास भवर लोकाकडे गेला,
त्यांच्यासाठी ही घटिका आहे. प्रारब्ध बदलत नाही, संचित बदलत नाही, फक्त घटिका थोड्या बदलतात. देव मार्गाने गेलो, सत्य मार्गाने गेलो, मरण चुकतच नाही. ज्या दिवशी आहे त्याच दिवशी होईल, ज्या दिवशी लिहिलंय त्याच दिवशी जाऊ. मग सोन्याच्या पेटीत ठेवा का चांदीच्या पेटीत ठेवा, काचेच्या पेटीत ठेवा, जायचं जे थांबणार नाही. याच्यासाठी सुद्धा कबीर महाराज सांगायचे, मरना मरना सब कोई कहे, मरण न जाने को, एक बार ऐसा मरो फिर मरना न होय कबीरा, फिर मरना न होय. मरावं माणसाने, पण एकचदा मरावं, पण चांगलं मरावं. काही काही लोक प्रारब्ध चांगलं असतं पण घटिका हाताने वेगळ्या करून घेतात. आता लग्न सीझन चालू आहे बापू, 10-15 दिवशी आमच्याच गावी लग्न, आणि एक जणाची 30-35 रुपयानं दारू पिऊन, आणि त्यांना असं गुंगायला लागत फिरे. आता वयस्कर माणूस, आणि आता लग्नाच्या अगोदर ती एक सिस्टीम चालू झाली आहे. पहिले हायत चांगली राहे, आता मेहंदी कुतडा लागत लोकी, आणि त्या मेहंदीने तर इथला नीच धंदा धरलेल जे म्हातारा लोक इथले लाज वाटच तिथं किसन. ते मेहंदी मग काय शे, जन गिरेक हात धरो उचलून त्या टेजवर खुदो, त्या गाणं असले बी ढंग नाही. आमना चुलत काकाने दलील उचलेली, नंतर दलील देखील गाणं म्हणे, पाखरा आजाद केलं तुला. म्हणतो ओ भाऊ याला उतारा राही, यानं पाखरू बी कायम न सुटी जायचे नाव काय गुगऱ्याचा इरा नाही, याला उतारा. वय आणि मर्यादा कधी कधी संचित प्रारब्धामध्ये धक्का देतात. आता एक वयस्कर बाबा त्या हळदीच्या अगोदर, हा मी त्या हाले पण माल चक्कर येऊ करे, पण मी बोली का मुरायन तुम्ही माल करते जात आलो होतो, सुकना जात जाय आणि सुकना येत जाय. मी तिला आज विचारूनच घेतलं, म्हणतं असं जावण टेमल्यात अशी काही मांजर लागत का मग आडी वस्तू माले. ती म्हणे तुम्ही कीर्तन मग असं कथा कथा काही काही बोलतस ना, एखादा रोज लोक तुमनं जयगावनं भरीत करतील, तुमले सुजाडतीन. म्हणतो सुसू मी कुताडतीन माले, तुला काय बापनं जाई. म्हणे मना बी काही बापनं जावं नाही, पण तुम्ही घर येलवर सुजेल शेत का उतरेल शेत, मी बी वय खाव नाही म्हणे तुमले. आता तो तिचाही दोष नाही, आपलीच तब्येत आपला पोतान का ते, ती बी काय केली. कोणत्याही दिवशी प्रारब्धावर दोष देत बसू नका. ज्या दिवशी हसायची संधी भेटली ना त्या दिवशी हसून घ्या, ज्या दिवशी रडायची संधी भेटली ना त्या दिवशी रडून घ्या. नाही तर आपण जन्माला आलो रडत रडत, काय मरतानाही रडायचं जे का, मग आयुष्य कधी जगा. इतका हसून घ्या ज्या दिवशी संधी भेटली त्या दिवस. न जाणे तुमच्या हसण्यावर उद्या बंधन येईल, न जाणे तुमच्या रडण्यावर सुद्धा बंधन येईल. जर तुम्हीच घरामध्ये सुना मुलं नातवंड सर्व आहेत आणि कदाचित एखाद्या मायमाऊलीचं रामराज्य हरून गेलं, माणूस घरात नाहीये, तुमच्या ताब्यात सुना आहे, नातवंड आहेत, मुली आहेत, पण तुमच्याच मुली अक्षय तृतीयेला दिवाळीला आल्यात आणि अंतकरणातलं जर दुःख तुम्ही त्यांच्यासमोर मांडायला लागलात ना, लगेच तुमच्या सुना आडवं देवढं बोलतील, लगेच काट्याने काटा काढला जाईल, तुमच्या अश्रूंची किंमत राहणार नाही. मग ज्या दिवशी संधी आहे, आपलं रामराज्य आहे ना, त्या दिवशी रुसून घ्या, बोलून घ्या, भानगड करून घ्या. उभ्या थाट्यात या नावावर फेक द्या लागीचा भांडा द्यावा लावा, पण आहे रामराज्य तोपर्यंत आनंद घ्या. आणि बऱ्याच माणसांनाही सांगतो मी, तुमच्या सुद्धा अश्रूंवरती बंधन येऊ शकतं जर कदाचित आपलं प्रारब्ध खोटं असलं, लबाड असलं, आणि जर आपली भाग्यलक्ष्मी आपल्या अगोदर चालली गेली. धड आपल्या घरात आपल्याला हसता येत नाही ना, धड आपल्याला रडता येत नाही. प्रारब्ध लबाड आहे, वेळ खराब आहे, सर्व राहील घरात.
फ्रीजपासनं तर टी व्हीपासनं तर ए सीपासनं मिक्सरपासून तर गॅसवट्यापर्यंत सर्व तुम्ही कमवलेलं राहील. पण जर कदाचित तुमचीच भाग्यलक्ष्मी तुम्हाला डोळ्याला दिसली नाही आणि जर का दिवाळीला अक्षय तृतीयाला तुमच्या मुली आल्या आणि तुम्हीच जर मुलींजवळ अंतकरणातलं दुःख मांडायला बसले तर तुमचे मुलं पहिले विरोधात जातील. लगेच मुलं त्याच मिनिटाला तुमच्या शब्दाची कातरणूक करतील. काय कमी पडणं या दल्लाले, खावालचे पेवालचे तरी बी भुकी राहिना. म्हणजे तुम्हाला भुकणं हा शब्द म्हणजे कुत्र्याच्या गणतीत तुम्हाला काढलं जाईल. आणि ती घटिका तुमच्या पदरी येऊ नये म्हणून जशी संधी भेटेल तसं त्या संधीचं सोनं करा. नाही तर बरेच जण म्हणतात नाही बाबा मला कीर्तन मा हसता येत नाही, मग मरी जाशी एखादा रोज. जर कीर्तन मा हसता होणं नाही तर काय. बरेच म्हातारे असतात कीर्तनात, फार विनोदी कीर्तन होतं तरी हसत नाही. काल परवा शिंदखेड्याकडे कीर्तन जवळ आणि म्हातारा हसतच नव्हता. मी विचारलं म्हणतो काय बाबा तुम्ही हाशी बी राहणार नाही रडी बी राहणार नाही. बाबा म्हणे पाणी पाऊस आहे ना आमनावर कर्जही जायले म्हणतो मग आम्ही फिडी देतच आई. अरे जीवन खत्म हुआ तो जीने का रंग आया, अरे भूज गई शम्मा तो जीने का ढंग आया. काय कराल तुम्ही? ज्या वेळेस तुम्हाला हसण्याची संधी भेटली हसून घ्या. तसेच आमच्या गावातले एक वयस्कर बाबा हळदीच्या पहिल्या दिवशी गलीमध्ये बाया गाणं म्हणत होत्या, बाया बाया नाचत होत्या. सासऱ्याच्या नाताचा माणूस पण प्रारब्ध कधी कधी हाताने खराब करून घेतं माणूस. सासऱ्याला पाहून सुना पदर घेतात, ग्रामीण भागात घेतात. शहरी भागात सासराने फासराने बटाटांगी द्यायला शेत. ग्रामीण भागात आजही आदर सन्मान आहे. पण एक बाबा आले अशी 50ची नोट घेतली सुनांच्या अंगावर ओवाळणी टाकायला गेले. आता त्या सर्व सुना बाबांना खूप रिस्पेक्ट द्यायच्या. बाबा जसे आले तसे कोपऱ्याला लटकून गेले. पण जराशी दारू पियल माणूस सूत्रात सगी घ्या असा गणच सूत्रात सगेल कथा बी जगतस. बऱ्याच जणीसले समजतच नाही ववाईनी सुद्धा कोठे टाकू बुवा. आता एवढा वयस्कर माणूस काय गरज होती सुनांच्या अंगावर ओवाळणी टाकायची. मर्यादा काय म्हणतात. सुना नाचणं थांबवतायत तिकडे कोपऱ्यात चालले गेले. पण ती म्हण आहे ना माल नाही आबरू म्हणजे माले नाही बरं ते बाबाले माल नाही आबरू मी कोणले घाबरू. पण त्या सुना चांगल्या होत्या बिचाऱ्या. आणि दुसऱ्या दिवशी तेच हाडाद आणि तो बँड पहिला दिन 35-40 पियलवर काहीच वहिनी, दुसरा दिन 70-80 गुमाली उन्हा. आणि सर्वांना ते खिशातले पैसे दाखवत होता. आहे कितली कमाई टेलचे, अरे मोके ऑल टाइम निला गाव. आणि त्यांचाच मुलगा 20-22 वर्षाचा पोरगा त्या हळदीच्या बँडवर नाचताना एक काठी घेतलेली, एक हात ठेवायचा आणि जेव्हा अशी गोल फिरवायचा, बापू ती काठी नाही दिकू दे डोळ्याले. जेव्हा काठी फिरवायचा एकही जण जवळ नाही. आणि जशी जशी काठी फिराय तसं आहे दारू मग चित्र बडा लोक सांगे पोऱ्या आपला आहे बरं, पोऱ्या आपला आहे बरं. पण त्यांना नांदे कोणीच लागलं नाही. कारण काही लोक पारब्दात हातेपाय भोग बिघडायले तर आणि सर्वांना सांगायचा पोरगा आपलाय बरं का, पोरगा आपलाय. आणि नजीक घ्या 100 नोट काढी आणि ववायनी टाकायला लागणार त्या पोऱ्याले. आणि ववायनी टाकायला ज्ञान जो आहे तो एक हातीवर काठी फिराय राहता आणि जवळ बटणी गुडगाले एकच काठी बापटी दारू उतरी घेऊन गाणं म्हणायला लाग्या. ये रे रे बाबू लंगड्या ते गुडगा आला लागे ना, ते गुडगा त्यानं डान्स करायला लागे. काही माणसं आपल्या हाताने प्रारब्ध खराब करून घेतात. मग असाच एक माणूस होता ज्याचं नाव धृतराष्ट्र. हाताने प्रारब्ध खराब केलं. 100 लेकरं असताना एक पोरग नाही हो तोंडात पाणी टाकायला. चक्रवर्ती सम्राट एवढा मोठा स्वयंभू राजा ज्याने फक्त टाच आपटावीतच दरबारभर खस्त व्हायचा. फक्त डोळ्यांनी आंधळा होता पण भोग भोगण्यासाठी वृत्तीनेही आंधळा झाला हा. पण मी एक तत्व मांडून जाईल.
100 लेकरांच्या बापाची पुण्यतिथी कोणत्याच घटिकेला होत नाही, पण आपला बाप भाग्यवान होता. 2च पोरांना संस्कृती कमवली होती, म्हणून हा घटिकेचा योग चालून येतोय. नाही तर काय पैसा कमी नाही लोकांजवळ. काही काही लोकच इथला पैसा आहे तो कसा वापरो ते डोकं नाहीये. पण इथं धर्म कार्यासाठी आणि धर्म कार्यातून काहीतरी बापाच्या ऋणातनं मुक्त होण्यासाठी या दोघही बंधूंनी जे कार्य केलं, यांच्या वडिलांचा इतिहास जेव्हा नोंदला जाईल तर हा धृतराष्ट्रापेक्षाही ग्रेट राहील. काय झालं? 100 लेकरांचा बाप एक दिवस विदुर काकांजवळ रडत होता. रडावं कुणाजवळ? एवढा मोठा चक्रवर्ती सम्राट माणूस आणि एक दाशी पुत्राजवळ रडत होता. विदुर काका काही तिथले राजे नव्हते, पण विदुर काका विद्वान बुद्धीच्या मते होते. बुद्धीचे वैभव अन्य नोहे दुजेन, एका केशवराजे सकळ सिद्धी. सर्व्या सिद्धींची कृपा विदुर काकांकडे असताना विदुर काकांच्या कमरेला हात लावल्यानंतर, असं पकडल्यानंतर 100 लेकरांचा बाप धृतराष्ट्र ढाय मोकळून रडत होता. मी तर प्रत्येकाला एक हात जोडून विनंती करेल, मरताना एक असं व्यक्तिमत्व कमवून जा की आपण रडावं, आपले अश्रू त्याच्या खांद्यावर पडावे. आपण मरेपर्यंत त्याच्या कानात जे सांगितलेलं राहील त्याने कधीच कुणाजवळ सांगू नये. नाही तर बरीचशी लोक डुप्लिकेट आहेत, आपल्याकडनं ऐकून घेतात आणि आपलेच मानस शत्रू असतात, तिथं धुणं धुत बसतात. काही लोकांच्या घाणेरड्या सवयी आहेत. आडा देवडा आपला घर चरतीन, आडा देवडा आपला घर फिरतीन, खाऊ पिऊ आपलं लागतीन. आपली परिस्थिती चांगली राहिली का आबा दादा आप्पा तुम्हासारखा माणसे नाही, तुम्हासारखा स्वभाव नाही, आणि आपलीच परिस्थिती खराब जाई का आपला वावरेसली बी त्याच नकटा गिरेक जांभलत फिरतीन. साधे नाहीत लोक. मी तर इथं एवढ्या बाया बसल्यात ना, सर्व बायांना एक आग्रहाचं एक फेट्यासहित नमन करेल. आपले कुटुंब जर टिकवायचे असतील, घरांमध्ये सुना मुलं, आणि जर घरामध्ये सासू पण आपल्याला भेटलं, तर प्रत्येक सासू सुनांना एक आग्रहाची विनंती आहे, तुम्ही 15 दिन झगडा, महिनाभर झगडा, फक्त गली आली मधली कोणती सुपर्णका आपला घरमा न्याय करायला बोलावू नका. या गली आली मधल्या उदबत्त्या चांगल्या नाही राहतीस, तवायच आपला घरमा शेपशेपना किडा पाडी देतीस. आणि पहिला मुद्दा तर मी सर्व माणसांना सांगेल, आपल्याला भोग काय भेटतील, संचित काय भेटेल, याच्यापेक्षा घरमा मायनीन बायकोनी जर भानगडच होईगी तर या दोन्हीसना बी नांदे लागू नका. ना माय शांतता लागू देस, ना बाई शांतता लागू देस. जेवणले बटो कुकरण्या शिट्ट्या कद्या बी फुकावतीस. जेवणवर ते उठो, आपली माय नेमन चावेत नाही. मी तर बऱ्याच जणांना सांगतो, मायनीन बाईनी भानगडमा तोंड घालानं लागीस तर 2 रोज जीव नका, 8 रोज जीव नका, पण या दोन्ही बी डिप्या चटण्यात काही इसनामा डिओ फ्ल्यूज टाकायला जाऊ नका. या डिओ बी टिकू देत नाही, फ्ल्यूज बी टिकू देत नाही. मायकडे ते बोला, बाई डायरेक्ट तपी जायला राहस. मायकडे ते आपण बोलो तसंच किचन वटा मग इथलंच सांगू, ए मला पाणी दे ना, तर लगून बाई मायच लागा होती, काय गरज होती लगीन करानी, मायच लागा होती, काय गरज होती लगीन करानी. मग काय असा केश वाढायला येऊन गली मग फिरू. एक सूत्र लक्षात ठेवा, आपलं कोणीच नाही. आपल्या प्रारब्धाने पत्नी भेटली, मग ती भांडखोर असू द्या किंवा चांगली असू द्या, प्रारब्धाने आई भेटली, समजूतदार असू द्या नाही तर भानगड करणारी असू द्या, सोडता येत नाही. आता मी आठ इथला चर करायलो ना, तुम्ही ही द्या का मनगर, आणि इथलाच म्हणे द्या का महाराज चांगला आहेत बुवा, नाही बिनच्या न दाड तुमले तर मग म्हणजे. आणि तुम्ही मला 2 गाया ती द्या का, नाही पुरण टाकत मग म्हणजे. प्रत्येक माणूस आपल्यासारखं राहत नाही. म्हणून मी प्रत्येक पुरुषांना एक सल्ला देईल, मायनीन बाईनी भानगड वहिनी का आपण मुद्दाम गरमा खेळ घालू, मला नाही जेवणं, पण एक काम करा ना,
100 रुपया नोट लेवानी, 3 पावडा 1 बिस्लेरीन बाटली लेवानी, असं दुयाना बाहेर मस्त मोठं झाड देखा ना, पावडा 1 पावडाना 2 भाग करा ना, सासूना बी आणि बाईना बी नावने अशी आघारी टाक देवानी, थोडंसं पाणी लेवाना, फिराई लेवाना, आणि उरेल 2 पावडा आपण खाई लेवाना. आणि मग आको गली आली मग कोणले फोन लाव, कार बा आमने करणार टिप्या थंड्या पडण्यात का बंदच करी द्या तू, बट हवा घुसरा नाही त्यांना काहीच समजत नाही. तो पंखा राहू दे. नाही बंदच करत विठाला. तो फॅन बी बडाजले हवा धीरा. एकच करा, दोन्ही पावडाच आगारी टाकायनी, त्या खाई लिओ पाणी पी लिओ मग फोन लाव, कार भो आमना घरमा शांतता आहे का, तरच घर येऊ. नाही तर आको 3 पावडा लिहिलो. जीवनात कधी दुःख कराल कधी सुख कराल, अरे आपलेच प्रारब्ध आपल्याकडनं भोगलं जात नाही, आपलं संचित आपल्याकडनं भोगलं जात नाही. पण हा 100 लेकरांचा बाप धूतराष्ट्र विदुर काकांजवळ रडत होता आणि विदुर काकांना सांगत होता, सांग ना विदुरा, 100 लेकरं असताना माझ्या तोंडात एक घास टाकायला कोणी नाही, गोडभर पाणी पाजायला कोणी नाही आहे. अरे हा भीम येतो, मी जेवायला बसलेला राहतो तेव्हा माझ्या जेवणाच्या ताटीला हात लावतो आणि हलवताना सांगतो, अरे खाय ना, आमच्या घरचं खाय ना, आम्हाला विषाचे लाडू देणारा तू, आम्हाला अग्नीत लोटणारा तू, आणि आज आमच्याच घरची भाकर खातोय. मला ही भाकर जात नाही. म्हणून प्रत्येकाला एक सूचना देईल, आपलं वैभव चांगलं असलं का कोणाला हसून हाडकं फोडू नका. गली आलीत भाऊबंदकीत सगळ्या सोयऱ्यांमध्ये कोणाचे पडकीचे दिवस असतील तर सांभाळा. रीतिरिवाज दिवसेंदिवस बदलतोय. ज्यांना आपण हलकट समजत होतो त्यांचे पोरं सुद्धा आज नोकरीला लागले. अपेक्षा होती की या लोके एक चा चिकत लेणार नाहीत, या लोकेसनी 10-10 एकर जमीन लिदा काढी, आणि ज्या लोके उर्मी मावतात आणि गुरमी मावतात त्यासनं चाच भर राहिना नाही, आज कंट्रोलनं धान्य खाई राहणार. दिवस बदलतात, वेळ बदलते, सोपी घटिका नाही आहे. धूतराष्ट्रासारखा माणूस भीमाचं बोलल्यानंतर भाकर सोडतोय आणि विदुर काकांजवळ रडतोय. विदुर काकांनी एवढंच सांगितलं, दादा आता चिंता नको करू, चिंतन कर. आणि चिंतन करताना एकच कर, ठाईच बसून करा एक चित्त, तुझ्या चित्ताला एकच सांग, प्रपंच ओसरो चित्त तुझे पायी मुरो, ऐसे करिघा पांडुरंगा शुद्ध रंग व्हावे. देवाच्या चिंतनात रंगून जा, तुझा चित्रपट तुला दिसेल. आणि जसा धूतराष्ट्र देवाच्या चिंतनात रंगूनच गेला, तर 73व्या जन्मातलं राजकुमार असताना घोड्यावरनं जंगलातनं जात असताना, दुपारची वेळ, मंद वारा, सूर्यनारायण तपलेला असताना समोर हरीण दिसली. मोठ्याचं लेकरू होतं, उर्मी आणि गुरुमी होती. नवतीच्या रक्तानं एकच केलं, पाठीमागनं बाण काढला, हरणीला मारला. हरीण बाण चुकवत होती. 1 बाण 2 बाण 14 बाण मारले. 15वा बाण मारताना एक विचार केला की हरीण बाण चुकवते. मोठ्याचं लेकरू होतं. आणि इथे एकच सूत्र डोक्यात ठेवा, जितक्या मोठ्या माणसाच्या पोटी जन्म घेतल्यानंतर नम्रता ठेवता आली तितकी आपली संपत्ती चांगली राहील. जर मोठ्या माणसाच्या पोटी बापजाद्याने इस्टेट कमवलेली राहिली आणि त्याच्यावर जर गुरगुर कराल, ही काही जाई, रोजे जाणं पडी. ती वेळ यायला नको म्हणून घरात सासू आणि सासरे पलपल घडी आपल्याला कटकट करतात, थांबवतात. त्यांचं एकच म्हणणं असतं, संसारमा उतू बी नका आणि संसारमा मातू बी नका. हे समजवण्यासाठी घरात सासू सासरे जिवंत पाहिजे. पण कालांतराने सर्वांकडे एक रोग पसरलाय. आम्ही नवरा बायको रासूत, आमनाच पोरे रासूत, दल्लादल्ली राहत नाही. मग कुठे हवेवर रात्री युत का तेसले कथा टाकूसूत. ज्या घरामध्ये पैसा भरपूर आहे पण म्हातारे माणसं दिसत नाही, तिथं कोणताच आनंद दरवडताना दिसत नाही. याच चौधरी परिवारातील त्या दादांनी सांगितलं की आम्ही आईचीही आणि वडिलांचीही सेवा चांगली केली. जर आईची आणि वडिलांची सेवा चांगली झाली असेल
आणि गरुड पुराणाच्या माध्यमातून 3 मिनिट जर आज नवलबाबांचा आत्मा इथं वावरत असेल, हे अन्नदान, हे ज्ञानदान आणि हा सर्व राजस्व यज्ञ जर त्यांनी सूक्ष्म रूपाने पाहिला तर ते देवाला सुद्धा सांगतील, याजसाठी केला होता अट्टहास, याच्यासाठी केला होता अट्टहास, याच्यासाठी केला होता अट्टहास, याच्यासाठी केला होता अट्टहास. ओ शेवटचा दिवस गोड व्हावा, गोड व्हावा, गोड व्हावा. हो हो शेवटचा दिवस गोड व्हावा, गोड व्हावा, गोड व्हावा. हाताने जतीने पावलो विसावा, हाताने जतीने पावलो विसावा. शेवटचा दिवस गोडी बाबा, गोडी बाबा, गोडी बाबा. हो हो शेवटचा दिवस गोडी बाबा, गोडी बाबा, गोडी बाबा. हाताने जतीने पावलो विसावा, हाताने जतीने पावलो विसावा. याचसाठी केला होता हट्टहास, शेवटचा दिस गोडवावा. माय बापाला